नमस्कार मैत्रिणींनो. परब्रह्मज्ञानी लोक भेद जाणत नाही, आपल्याप्रमाणे विश्वात पाहतात. यासाठी माऊली विविध दृष्टांत देत आहे. 92 क्रमांकाच्या ओळीत सांगितले की चंद्राला उकाडा किंवा गरम होणे हा प्रकार माहिती नसतो, तैसा भूती म्हणजे या प्राणीमात्रांमध्ये भेद नेणती म्हणजे न जाणती, तैसे हे ज्ञानी लोक प्राणीमात्रांमध्ये भेद जाणत नाही. ज्ञानी म्हणजे ज्ञानी लोक. ओवी क्रमांक 93 पाहू. मग हा मशक हा गज की श्वपच हा द्विज, पैल इतर हा आत्मज, हे उरले के. 93 क्रमांकाच्या ओवीमध्ये आता ते सगळे नावं घेतात, कोणाकोणामध्ये ते भेद पाहत नाही. मग हा मशक, मशक शब्दाचा अर्थ डास. हा मशक हा डास आहे. किती क्षुद्र डास, जितका क्षुद्र तितका त्रासदायक, जितका क्षुद्र तितका त्रासदायक. एवढासा डासो पकडलाच जात नाही. कानापाशी एकदा का तो गुंगुंग गुंगुंग करायला लागला की बोलणं चालणं बसणं झोपणं सगळंच तो अस्वस्थ करून टाकतो. इतकी ताकद त्याच्यामध्ये हो, त्या डासामध्ये. क्षुद्र म्हणतो आपण त्याला, पण ताकद त्याची पहा एकदा. मग हे ज्ञानी लोक. मग हा मशक हा डास आहे. हा गज बलाढ्य गज, हत्ती, हा हत्ती आहे. हा शपच हा चांडाळ आहे. हा द्विज हा ब्राह्मण आहे. पैल इतर हा आत्मज, पहिलं म्हणजे पलीकडे जो उभा आहे हा दुसरा आहे, आणि हा आत्मज हा माझा मुलगा आहे. आत्मज म्हणजे माझा मुलगा. आत्मन हा जायते इथे आत्मज, माझ्यापासून जन्म आलेला माझा मुलगा आहे. माझा माझा माझा. आणि हा त्याच्या शेजारी उभा आहे, हा तर परकाच आहे ना. असे ना का त्याचा मित्र, तो परकाच आहे. पहिलं पलीकडे जो उभा आहे तो परका आहे, आणि हा माझा मुलगा आहे. हे उरले की, हे कसे काय उरतील रे. ज्ञानी लोकांना हा डास आहे, हा हत्ती आहे, हा चांडाळ आहे, हा ब्राह्मण आहे, हा दुसरा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, हे उरेल के, हे कसं काय उरेल भेद. के म्हणजे कसा काय उरेल. सगळीकडे समत्वच आहे ना. सगळं विश्व चराचर त्यांना स्वतःप्रमाणे ते पाहत आहेत. मग हा भेद त्यांना नसतंच. म्हणजे हा डास म्हणजे क्षुद्र, वरच्याकडे क्षुद्र नजरेने पाहायचं अगदी, आणि हत्तीकडे अगदी छान डोळे हे करून पाहायचं की वा वा, माझ्या दाराशी हत्ती उभा आहे, गजांत लक्ष्मी माझ्या दाराशी आहे, असं म्हणून हत्तीकडे दिमाखाने पाहायचं. हा भेद त्यांच्यात नसतोच. ज्या नजरेने डासाकडे पाहतील त्याला मारणार पण नाही, ते मारणार पण नाही. हे योगी लोक तपस्या करताना त्यांना का डास चिलटं त्रास देत नसतील, पण असं म्हणतात. या तपस्वी लोकांच्या तपाचा इतका प्रभाव असतो की त्यांच्या आजूबाजूला हिंसक पशु पक्षी चिलटं प्राणी फिरकत पण नाही. फिरकले तरी ते त्यांचं रक्षणच करतात असं म्हणतात. हा त्यांच्या तपाचा प्रभाव असतो. पण हे ज्ञानी लोक जे असतात, हे डासाकडे, हत्तीकडे, त्याच्यानंतर चांडाळाकडे, ब्राह्मणाकडे, वेदसंपन्न विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैवश्च पाकेच पंडिताः समदर्शिनः. या श्लोकाचा हा अनुवाद माऊलीने किती सुंदर केला आहे बघा. आपल्याला समजेल अशा याच्यात की हा डास आहे, हा हत्ती आहे, हा चांडाळ आहे, हा ब्राह्मण आहे, हा दुसरा आहे, हा माझा मुलगा आहे. हा भेद त्यांना कसा. हे के त्याला म्हटलं हे उरले के, हा भेद उरेल का त्यांना. नाही ना. सगळ्या विश्वातच ते त्या एका नजरेने पाहत आहेत. ओवी क्रमांक 94. ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. ओवी क्रमांक 94. हां, ना तरी हे धेनू, दृष्टांतावर दृष्टांत, प्राण्यांचीच नावं घेत आहेत. हा प्राणी असा चांगला आहे, हा वाईट आहे असं ते पाहत नाही. ना तरी हे धेनू ही गाय आहे, हे श्वान हे कुत्रं आहे. दोन्ही किती विरुद्ध आहे बघा. आपण गाईची पूजा करतो, गाईचं दूध पितो. कुत्रं आलं की हड 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 करतो. दाराशी आलं की. पण आता हे कलियुग आहे श्रोते हो. कुत्रे पाळण्याचे दिवस आलेत. गाईला नाही कोणी सहसा पाळत. तिचा शेण पसारा कोण आवरेल. बाजारातनं दुधाची पिशवी घेऊन यायची, गाईची दूध प्यायचं. गाईच्या दुधाची पिशवी मिळते, ती आणायची दूध प्यायचं. त्याच्यासाठी गाय कोण दाराशी बांधेल, एवढं कोण आवरेल. ते नको असतं ना कलियुगात लोकांना. असे ना का तिच्या पोटात देव, ती गोमाता का असे ना, तिला नाही पाळायचं. पण कुत्रा मात्र पाळू आम्ही. कुत्रा मात्र वेगळा. कुत्रा पाळणाऱ्यांवर ही टिंगल मी करत नाही आहे, हे नीट लक्षात घ्या. कुत्रा पाळणं आवडतंच. काही लोकांना पेट लागतातच घरामध्ये.
की पाळीव प्राणी, इमानदार आहे कुत्रा, पण तो पाळला जातो. मग पंडित माणूस जो असतो, विद्वान माणूस, हे धेनू, हे श्वान, ही गाय आहे, हा कुत्रा आहे, एक गुरु एक हीन, हा श्रेष्ठ आहे. गुरु म्हणजे खरोखर शिकवणारा गुरु नाही, श्रेष्ठ आहे. हा श्रेष्ठ आहे आणि हा अगदीच हीनदीन आहे, हा दिनवाणा आहे. हा फरकही त्यांच्यात नसतो श्रोते हो. हा आपल्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात असतो याचं आत्मपरीक्षण करा. मी हे शब्दात नाही मांडत. एक गुरु एक हीन, कोणा एकाकडे आपण श्रेष्ठ नजरेने इतक्या पाहत असतो, इतकं प्रभावित झालेलो असतो आपण. मग ती श्रेष्ठता त्याची पैशामुळे आलेली असेल, सौंदर्यामुळे आलेली असेल, प्रतिष्ठेमुळे आलेली असेल, त्याच्या उच्च घराण्यामुळे आलेली असेल, त्याच्या हातात असलेल्या सत्तेमुळे आलेली असेल, त्या माणसाकडे आपण श्रेष्ठ नजरेने आदराने बघून त्याचे पाय धरतो, शिरसा वंद्य मानतो त्याला. ही कारणं असतात त्याची. शिरसा वंद्य तुम्ही तुमच्या गुरुला जर मानलं, ज्ञान देणाऱ्या, तर ते अत्यंत योग्य आहे, समर्पक आहे, संयुक्तिक आहे. पण कोणा एकाकडे विपुल पैसा आहे, कोणी एक सौंदर्याचा पुतळा आहे, कोणा एकाकडे राजसत्ता मोठ्या प्रमाणात आहे, अशा लोकांना आपण श्रेष्ठ म्हणतो. आणि कोणीतरी दीन आहे बा, पैसा नाही जवळ, नाही विद्या कला कुशलता, पैसा नाही, रूप नाही, रंग नाही, अशाकडे आपण अगदी हीन दीन नजरेने पाहतो, किंबहुना पाहतच नाही. पाहिलं तरी आपल्या डोळ्यांची भाषा त्याच्याकडे पाहण्याची नगण्य असते, ती त्याला पण कळते हो श्रोते. तुम्ही कोणाकडे कशा नजरेने पाहता आहेत हे तुम्ही शब्द नाही वापरले तरी ती नजर एक इतकी भारी असते. हजारो शब्द एका नजरेपुढे फिके पडतात. नजरेने बोललं जातं श्रोते हो. किंबहुना हजारो शब्दांपेक्षा एकच नजर विलक्षण सामर्थ्यशाली असते. नजरेने माणूस जे बोलतो ते शब्दाने बोलू शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना, कम्युनिकेशन नीड्स नो लँग्वेज. एखाद्या हीनदीन माणसाकडे आपण ज्या नजरेने पाहतो ते आठवून पहा, आठवून पहा की एखाद्याकडे फारच प्रभावित नजरेने आपण पाहतो आणि एखाद्याकडे अगदी हीनदीन नजरेने. मग त्या माणसाच्या मनाला खेद होतो, व्यथा होतात, मानसिक व्यथा होतात. माझ्याकडे पाहतही नाही, माझ्याशी बोलतही नाही, आणि त्याच्या मात्र अगदी जवळ जाऊन 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 बोलतात. लग्न समारंभामध्ये, कुठल्याही सोहळ्यामध्ये आपल्याला हे दिसतं की आपण कोणाकडे तरी खूप आकर्षित झालेलो असतो आणि कोणाकडे तरी नगण्य पाहत असतो. हा जो आपला आपपर भाव आहे ना श्रोते हो, हा योग्यांमध्ये नसतो. म्हणून माऊली म्हणताय, हा गुरु एक हीन, हा श्रेष्ठ आहे आणि हा हीनदीन आहे, हे त्यांच्या योग्यांजवळ नसतो. हे असो, हे तर असूच दे रे, माणसांच्या बाबतीत असूच दे अर्जुना. कैचे स्वप्न जागतया, जागत असलेल्या माणसाला स्वप्न दिसेल का? कधी जागोय आपण, स्वप्न दिसेल का? नाही. दोन वेगळ्या अवस्था आहेत, जागृत अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. स्वप्न ही नेहमी झोपेत दिसतात. पुन्हा कलियुगात त्याला अपवाद आहेच. किंवा ज्याला म्हणतात अत्यंत, ज्याला म्हणतात ध्येयामागे लागलेले जे लोक असतात ते दिवसा पण स्वप्न पाहतात. दिवा स्वप्न पाहतात, ते दिवसा पण ते स्वप्न पाहत असतात. त्यांना झोपच पाहिजे असं काही नाही, बसले आणि दिवा स्वप्न पाहत असतात, रमून जातात त्याच्यामध्ये. ते उत्पन्न होतात आणि भंग होतात. पण म्हणजे जे इथे जे म्हटलं आहे की स्वप्नात झोपलेल्याला स्वप्न कसं, त्याला हे एक आपल्याला आपल्याकडे कलियुगात दिसते की झोपेतसुद्धा स्वप्न पाहतात, दिवसासुद्धा स्वप्न पाहतात. पण झोपेतली स्वप्न एकाग्रपणे ते पाहू शकतात, कारण झोपेमध्ये आपल्या हालचाली सगळ्या बंद असतात. त्यामुळे आपल्याला ते स्वप्न अगदी छान लिंकमध्ये पाहता येतं, सलग पाहता येतं. जागृत अवस्थेतली स्वप्न 1-2 मिनिटांची असतात, म्हणून ते स्वप्न धरलं जात नाही. तर असा हा योगी असतो, त्याच्याकडे ही गाय, हा कुत्रा, हा श्रेष्ठ, हा हीन, असं हा भेद त्यांच्याकडे नसतो. आणि अर्जुना, हे माणसांच्या बाबतीत तर असूच दे रे, जागृत अवस्थेत कधी स्वप्न दिसतं का? नाही. तसं या योगी माणसाला समाजामध्ये भेद कधी दिसत नाही. ओवी क्रमांक 95. एत भेद तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होआवा, तो आधीची नाही आघवा, आता
ओवी क्रमांक 95. एथ भेद तरीकी देखा. इथे त्यांनी भेद का पाहावा? त्याला भेद दिसणारच नाही आहे. का पाहावा त्याने भेद? कारण अहंभाव उरला होवावा. भेद पाहण्यासाठी अहंकार उरावा लागतो शरीरात. अहंकार असला तर भेद दिसतो. आपल्या मनात अहंकार शिल्लक आहे म्हणून आपण भेद पाहतो. पण या योग्याच्या मनामध्ये अहंकारच उरला नाही, मग त्याने भेद का पाहावा? म्हणून माऊली म्हणताय भेद तरीका देखावा. त्याने भेद का पाहावा? त्याने द्वैत का पाहावं? जरी अहंभाव उरला होवावा. तो अहंभाव उरला असेल, अहंकार उरला असेल तर तो भेद पाहिल ना. अहंकार नाही आहे. आधीची तो आधीची नाही आघवा. तो आधीपासूनच नाही आहे. जेव्हा तो तप करत होता तेव्हाच त्यांनी काम क्रोध लोभ मोह मदमत्सर सगळे घालवून टाकले होते त्यांनी. त्यामुळे तो अहंकार गेला होता. तो आधीची नाही आगवा आता विषम काळी. मग विषमपणाचा प्रत्यय त्याला कसा येईल? विषमपणा म्हणजे हा मी आणि हा परका. समत्वाच्या विरुद्ध विषम. मग विषमता त्याच्या मनात कशी येईल? विषमता केव्हा येते? आपल्यासारख्या लोकांच्या मनात अहंकार जागृत असतो म्हणून विषमता येते. त्याच्यासारख्या लोकांना विषमता मनात येणार नाही. ओवी क्रमांक आपण पुढची पाहू. 96 क्रमांक. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. वर्म जाणतात ते सृष्टीचं. कशी ओवी आहे बघा. म्हणून सर्वत्र सदा सम. सर्वत्र आणि सदा वेगवेगळे शब्द आहे. सर्वत्र हे स्थलवाचक आहे. सर्वत्र हे स्थलवाचक आहे आणि सदा हे कालवाचक आहे. स्थलवाचक आणि कालवाचकात फरक असतो. संस्कृतमध्ये फार सुंदर सुंदर स्थलवाचक आहेत. अत्र, तत्र, यत्र, कुत्र, अन्यत्र आणि सर्वत्र. अत्र म्हणजे इथे स्थल. तत्र म्हणजे तिथे स्थल. यत्र म्हणजे जिथे. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः. जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे. यत्र म्हणजे जिथे. कुत्र म्हणजे कुठे. कुत्र म्हणजे कुठे. कुत्र गच्छसी, कुठे जातोस. कुत्र मे माता, माझी आई कुठे आहे. कुत्र म्हणजे कुठे. अत्र, तत्र, यत्र, कुत्र, अन्यत्र. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे. इथे नाही, दुसरीकडे. अन्यत्र म्हणजे दुसरीकडे. आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे. सर्वत्र म्हणजे सगळी. स्थलवाचक. पण सदा. सदा म्हणजे कालवाचक. नेहमी नेहमी नेहमी, सकाळ दुपार संध्याकाळ नेहमी कालवाचक. कालवाचकसुद्धा संस्कृतमध्ये सुंदर आहे. यदा म्हणजे जेव्हा. तदा म्हणजे तेव्हा. कदा म्हणजे केव्हा. एकदा म्हणजे एकदा. आणि सदा म्हणजे सर्व काळ. सदा सर्वदा. म्हणून सर्वत्र आणि सदा ही दोन स्थलवाचक आणि कालवाचक 12 वर्षाच्या माऊलींनी किती समर्पक वापरली आहे. असा अंगावर रोमांच येतो जेव्हा इतकी विचारपूर्वक शब्द माऊली वापरतात. कुठेही अर्थाची द्विरुक्ती होणार नाही असे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. वरवर आपल्याला वाटेल सर्वत्र आणि सदा सारखे शब्द नाही हो. माऊली असे शब्द वापरत नाही. वय वर्षे 12-13. म्हणून हे योगी सर्वत्र म्हणजे सगळीकडे, सदा म्हणजे नेहमी, सम म्हणजे समान असतात. किती महत्त्वाचे शब्द आहेत. सगळीकडे. आणि सदा म्हणजे रात्रंदिवस आयुष्यभर ते सगळीकडे समत्व दृष्टीने पाहतात. ते आपणची अद्वय ब्रह्म. ते स्वतः अद्वय ब्रह्म असतात. अद्वय म्हणजे दुसरा नाही. ब्रह्म त्यांच्यासाठी परक नाहीच आहे. ते आपण स्वतःलाच ब्रह्म समजतात. अद्वय शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. दुसरा नाही. अ म्हणजे नाही, द्वय म्हणजे दुसरं नाहीच, ब्रह्म दुसरं नाहीच, आपणच ब्रह्म आहे असं ते समजतात. वास्तविक श्रोते हो, आपण सगळेजण परब्रह्म आहोत. आपण सगळेजण परब्रह्म आहोत. पण आपल्याला ते कळत नाही आहे. आपण त्या दृष्टीने समाजाकडे पाहत नाही. त्या योग्याच्या शरीरात जो जीवात्मा आहे तोच जीवात्मा, तसाच जीवात्मा आपल्या पण शरीरात आहे. तो त्या परमात्म्याचाच अंश आहे.
फक्त योग्याने प्रयत्नपूर्वक समत्व प्राप्त केलं आहे म्हणून तो स्वतःला परब्रह्म ही जाणीव करून घेऊ शकतो. आपल्यामध्ये समत्व औषधाला सुद्धा नाही आहे म्हणून आपल्याला हे कळतच नाही की आपण पण परब्रह्माचा अंश आहोत. त्याला ते समत्वामुळे समजतंय, हे लक्षात घ्या. म्हणून पुन्हा पुन्हा घुमून फिरून हेच सांगेल, समत्व अंगी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म. वर्म म्हणजे हे रहस्य, हे संपूर्ण तो जाणतो समदृष्टीचे. समदृष्टीचं हे संपूर्ण रहस्य तो जाणतो. काय समदृष्टीचं रहस्य काय आहे की की आपण परब्रह्म आहोत ही जाणीव आपल्याला होते. हे समदृष्टीचं रहस्य हे तो जाणतो असं सांगितलं आहे. आज आपण या ठिकाणी थांबूयात. इत्यलम.